नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। सोशियोलॉजी ऑप्शनल या विषयामध्ये सुद्धा तुमचं स्वागत आहे। राज्यसेवा पूर्वपरीक्षा झालेली आहे। आता त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे काय आहे, आपली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मधली राज्यसेवेची ही पहिली एक्झाम आहे आणि या पहिल्या एक्झाम मध्ये आपल्याला ऑप्शनल विषय हा अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत क्रुशियल असतो आपल्या रँकसाठी। त्यासाठी आपण या ठिकाणी सोशियोलॉजी ऑप्शनलची बॅच लॉन्च करत आहोत। या बॅचचे डेमो लेक्चर्स आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहेत। बॅच मराठी त्याचबरोबर इंग्लिश मीडियम दोन्ही मीडियममध्ये उपलब्ध आहे। त्याचबरोबर नोट्स दोन्ही मीडियममध्ये उपलब्ध आहेत। दोन बॅचेस आहेत, स्पेशल मराठीची बॅच आणि स्पेशल इंग्लिशची बॅच। तर पूर्णपणे डेडिकेटेड अशी बॅच आपण पुढच्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण पेपर 1 पेपर 2 कव्हर करणार आहोत। यामध्ये तुम्हाला PDF नोट्स असतील, त्याचबरोबर टेस्ट सिरीज अवेलेबल असेल आणि कुठल्याही प्रकारचं पुस्तक तुम्हाला या ठिकाणी विकत घ्यायची गरज पडणार नाही। ठीक आहे, अशा प्रकारची डेडिकेटेड बॅच आपण या ठिकाणी लॉन्च करत आहोत आणि सुरुवातीला काही दिवस या ठिकाणी आपण ह्याच्यावर 50% ऑफ ठेवलेला आहे। 50% ऑफ आहे रेग्युलर फी मध्ये। त्यामुळं लवकरच डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा। इवन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनल स्पेशल सोशियोलॉजी करणाऱ्यांसाठी आपण डेडिकेटेड असं चॅनल, सोशियोलॉजीचं चॅनल, टेलिग्राम चॅनल सुद्धा या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्याच्यावर सुद्धा आपण अपडेट देत राहतो। त्याचबरोबर फ्री काही नोट्स तुम्हाला उपलब्ध होतात, त्याची सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। तर सोशियोलॉजी ऑप्शनल म्हणजे आता तुमचा पूर्वपरीक्षेचा एक टप्पा कंप्लीट झालेला आहे। नेक्स्ट फेजमध्ये तुम्ही आलेला आहात। त्या ठिकाणी तुम्हाला मेन्सचं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे आणि ऑप्शनल विषय तुम्हाला आता स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे। दररोज या ठिकाणी अर्धा टाइम हा तुम्ही ऑप्शनलला देणं गरजेचं आहे आणि अर्धा टाइम तुम्ही या ठिकाणी GSला देणं गरजेचं आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी इंट्रोडक्शन पार्ट 1 ज्यामध्ये पेपर जो आहे, तर सिलेबस काय आहे त्या सिलेबसचं डिकोडिंग आपण इथं करणार आहोत। पेपर 1चं डिकोडिंग असेल, पेपर 2चं डिकोडिंग असेल, त्याचबरोबर काही लेक्चर सुद्धा आपण घेत आहोत। त्याचबरोबर आपलं स्पेशल या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे सोशियोलॉजी बाय शिवराज शिंदे। तर त्या चॅनलवर या ठिकाणी अनेक व्हिडिओज आपल्याला ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत। ते सुद्धा तुम्हाला ॲज अ डेमो पर्पज तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, अगदी ऑथेंटिक सोर्सेस टू द पॉइंट जो सिलेबसचा भाग आहे आणि जो या ठिकाणी कंटेंट आहे, ज्यामध्ये कंटेंट आहे आणि तो कंटेंट आपल्या कामाचा असणार आहे, हे तोच कंटेंट आपण प्रोव्हाइड करत आहोत। तर तो कंटेंट नेमका काय आहे, डेमो लेक्चर्स कसे आहेत किंवा टीचिंग कशी आहे, हे सगळं चेक करण्यासाठी डायरेक्शन अकॅडमीचं ॲप अवेलेबल आहे। त्याचबरोबर आपलं यूट्यूब चॅनल आहे, स्पेशल सोशियोलॉजीचं यूट्यूब चॅनल आहे। त्याचबरोबर जनरल डायरेक्शन अकॅडमीचं सुद्धा चॅनल आहे, त्यावर सुद्धा व्हिडिओ अवेलेबल आहेत। चला तर लेट्स स्टार्ट सोशियोलॉजी। तर समाजशास्त्र हा जो विषय आहे त्याचे प्लस पॉईंट आहेत की जे विद्यार्थी 2025ची मेन्स देणार आहेत किंवा 2026ची मेन्स देणार आहेत, 2025 आणि 26 या दोघाही करता या ठिकाणी आता जो टाइम आहे, म्हणजे जे 2025 ते मेन्सचं प्रिपरेशन करत असतील, मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करत असतील, त्याचबरोबर जे 2026 मध्ये अटेम्प्ट देणार आहेत यांच्यासाठी सुद्धा सध्याचा जो टाइम आहे तो क्रुशियल टाइम आहे। म्हणजे नोव्हेंबर पासून ते या ठिकाणी आपल्याला फेब्रुवारीपर्यंत हाच टाइम आहे ज्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे। विशेषतः या ठिकाणी ऑप्शनलचा अभ्यास, म्हणजे तुम्ही 25 वाले असू द्या नाही तर 26 ला देणारे असू द्या, तुम्हाला या ठिकाणी आत्ताच ऑप्शनल करणं गरजेचं आहे। ओके, कारण तुमची ऑप्शनलवर जर कमांड आली तर डेफिनेटली आपल्याला मार्क्स येतात आणि ही परीक्षा या ठिकाणी पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होत आहे आणि क्वेश्चन जे असणार आहे ते UPSCच्या लेवलचे असणार नाहीत। तर प्रश्न निश्चितच आपल्याला रेफरन्स UPSCचाच घ्यायचा आहे, परंतु त्या लेवलचे म्हणजे काय आहे, खूप काही क्रिटिकल गोष्टी, क्रिटिकल प्रश्न असे विचारले जाणार नाही, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न असणार आहेत। त्यामुळं पहिली परीक्षा आहे निश्चित सोपी आणि एकदम या ठिकाणी प्लेन म्हणण्यापेक्षा काय आहे की एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असणार आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असणार आहेत। तर प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्ही तयार असलं पाहिजे, प्रत्येक सिलेबस मधला टॉपिक पॉईंट कव्हर होणं गरजेचं आहे। तर त्यासाठी डायरेक्शन अकॅडमीनं डेडिकेटेड अशी सोशियोलॉजी बॅच लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये प्रत्येक टॉपिकवर क्लास नोट्स असतील, प्रत्येक टॉपिकवर टेस्ट असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी की उत्तर लेखनावर विशेष भर असणार आहे। ही बॅच याच्यामध्ये तुम्हाला ही बॅच जी आहे ते आपल्याला मराठी त्याचबरोबर इंग्लिश मीडियम दोन्हीही माध्यमातून ही बॅच अवेलेबल आहे आणि सध्या या ठिकाणी आपण स्पेशल डिस्काउंट सुद्धा ठेवलेला आहे। 50% डिस्काउंट आहे, कारण सध्या एक्झाम झालेली आहे। जे विद्यार्थी 25 साठी प्रिपेअर करतात, 26 साठी प्रिपेअर करतात, तर त्यांच्यासाठी आपण ही ऑफर ठेवलेली आहे, परंतु ऑफर ही काही दिवसासाठीच आहे। ओके, तर डेमो पहा आणि डेमो पाहिल्यानंतरच तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे। ओके,
बट या ठिकाणी सोशलॉजीसाठी किंवा या ठिकाणी समाजशास्त्रासाठी वन स्टॉप सोल्युशन म्हणजे काय आहे, डायरेक्शन अकॅडमी. हे तुम्ही लेक्चर्स पहा, त्यानंतर डिसाईड करा. चला तर आपण या ठिकाणी हे सिलेबस जो आहे, पेपर फर्स्ट जो आहे आपल्याला सोशलॉजीमध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड आहे, 250 मार्काचे 2 पेपर्स आहेत. तर या पेपरमधला जो सिलेबस आहे तो आपण डिकोड करणार आहोत आणि प्रत्येक ह्याच्यावर किती मार्क्स आहेत, म्हणजे आता हे मार्क कसे डिफाईन करायचे आहे, तर UPSCचं जे काही रेफरन्स आहे तो इथं आपण घेणार आहोत, कारण तो एकमेव सोर्स आहे. कारण ऑप्शनलमध्ये UPSCचा ऑप्शनल असू द्या, MPSCचा ऑप्शनल सेम, ओके, कंटेंट सेम, सगळ्या गोष्टी सेम असणार आहे. फक्त क्वेश्चनमध्ये काय आहे तर या ठिकाणी थोडी लेवल MPSCची क्वेश्चनची कमी असेल विचारण्याची, UPSCची थोडी हायर असते. ठीक आहे. तर यामध्ये पहिला जो चॅप्टर आहे यामध्ये आहे की समाजशास्त्राची मूलभूत तत्वे. ठीक आहे, समाजशास्त्राची मूलभूत तत्वे. आता यामध्ये पहिला चॅप्टर जो आहे, कारण यामधला पहिला चॅप्टर आणि हा जो पेपर आहे हा पेपर फर्स्ट आहे. पेपर फर्स्ट जो आहे तो कसा असतो, या ठिकाणी थेरी बेस आहे. ठीक आहे, पेपर फर्स्ट कसा आहे, या ठिकाणी थेरी बेस आहे. तर मग थेरी बेस पेपर जो आहे तर ह्या थेरी बेस पेपरचं ॲप्लिकेशन जे आहे ते पेपर 2 मध्ये असतं. ठीक आहे, त्यामुळं पेपर 1 जो आहे या ठिकाणी ह्याच्यामध्ये जे थिंकर्स आहेत त्या थिंकर्स आणि त्यांच्या जे काही या ठिकाणी थेरीज आहेत ते आपल्याला महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, तर आपण पेपर फर्स्टच्या डिकोडिंगला सुरुवात करू. पेपर फर्स्ट यामध्ये समाजशास्त्र एक ज्ञान शाखा आहे. ओके, एक समाजशास्त्र ही काय आहे, या ठिकाणी एक ज्ञानशाखा आहे. आता यामध्ये समाजशास्त्र हे या ठिकाणी ज्ञानशाखा आहे असंच एकदा प्रश्न विचारलेला आहे की समाजशास्त्र ही ज्ञानशाखा आहे, एक्सप्लेन करा. ठीक आहे, ही डिसिप्लिन म्हणून एक्सप्लेन करा. तर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असणार. आता समाजशास्त्र ही ज्ञानशाखा आहे. ओके, मग या ज्ञानशाखेमध्ये पहिला जो टॉपिक आहे तो आपल्याला आहे युरोपातील आधुनिकता आणि सामाजिक परिवर्तन आणि समाजशास्त्राचा उदय. आता यामध्ये युरोपमध्ये आधुनिकता येत होती, कारण काय आहे तर युरोपमध्येच या ठिकाणी औद्योगिकरण झालं होतं. त्या औद्योगिकरणाच्या माध्यमातून लोकांमध्ये विचार किंवा लोकांमध्ये या ठिकाणी किंवा की टेक्नॉलॉजी असेल किंवा तंत्रज्ञान असेल, त्याचबरोबर विविध प्रकारचे जे फिलॉसॉफर्स आहेत, ओके, तत्वज्ञ आहेत, ते सुद्धा उदयाला आले. त्यांचे ग्रंथ किंवा त्यांची जी ग्रंथसंपदा आहे, लिखाण आहे, हे लोक वाचत होते आणि या माध्यमातूनच काय आहे त्या ठिकाणी युरोपमध्ये आधुनिकता आली आणि या आधुनिकतेमधूनच काय आहे या ठिकाणी सामाजिक परिवर्तन झालं. कारण आधुनिकतेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी जे फिलॉसॉफर्स होते, थिंकर्स होते, त्यांनी या ठिकाणी समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी काही या ठिकाणी किंवा की पुढाकार घेतला किंवा काही पुस्तकं लिहिली. ते पुस्तकं या ठिकाणी लोकांनी वाचले आणि त्यामधून समाजामध्ये परिवर्तन झालं आणि तेच या ठिकाणी परिवर्तन म्हणजे काय आहे, जसं आपण पाहतो की फ्रेंच रेव्होल्यूशन आहे, फ्रेंच राज्यक्रांती आहे. तर ही राज्यक्रांती म्हणजे काय आहे तर त्या ठिकाणच्या समाजामध्ये झालेलं परिवर्तन आपल्याला या ठिकाणी ह्या राज्यक्रांतीमधून दिसतं आणि त्या माध्यमातून काय झालेलं आहे की हे सगळं होत असताना आधुनिकता होत होती समाजामध्ये, युरोपियन समाजामध्ये बदल होत होते. मग आता हे बदल या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं होते. समाज या ठिकाणी सोसायटी, तर या ठिकाणी हे बदल समाजामध्ये होणारे बदल अभ्यासणं गरजेचं होतं. मग यासाठीच उदय झाला या ठिकाणी समाजशास्त्र. समाजशास्त्र या शाखेचा उदय झाला. तर यामध्ये या ठिकाणी ह्याला कारणीभूत काय आहे, युरोपातील आधुनिकता आहे. युरोपात होणाऱ्या समाजाचं परिवर्तन हे या ठिकाणी समाजशास्त्राच्या उदयाचं कारण आहे. ठीक आहे, तर हे आपण फक्त डिकोड करत आहोत. ओके, याचे डिटेलमधले लेक्चर्स सुद्धा यूट्यूबला अवेलेबल आहेत, इव्हन ॲपला सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे, आता दुसरा जो विषय आहे किंवा दुसरा टॉपिक आहे. आता प्रत्येक टॉपिकवर या ठिकाणी किती प्रश्न आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर एक पूर्ण टॉपिक झाला, एक चॅप्टर झाला की आपण त्यानंतर येऊ. आता यामध्ये सेकंड आहे की विषयाची व्याप्ती आणि इतर सामाजिक शास्त्राची तुलना. म्हणजे समाजशास्त्र, ओके, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र, समाजशास्त्र या ठिकाणी समाजशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र. ठीक आहे, तर यामध्ये समाजशास्त्र, इतिहास हे जे आहे या ठिकाणी की विषयाची व्याप्ती, समाजशास्त्र ह्या विषयाची व्याप्ती किती आहे, समाजशास्त्र विषय आणि त्या विषयाच्या संदर्भात इतर विषयाची त्याची तुलना कशी आहे, ह्याच्यावर आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारले जातात. त्यानंतर तिसरा पॉईंट जो आहे समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान, ज्याला आपण या ठिकाणी कॉमन सेन्स असं म्हणतो की समाजशास्त्र जे आहे या ठिकाणी समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान, म्हणजे आपण या ठिकाणी जनरली जे म्हणतो ना कॉमन सेन्स, तर या ठिकाणी कॉमन सेन्स आणि समाजशास्त्र या दोघांमध्ये काय फरक आहे, दोघांमध्ये या ठिकाणी काय भेद आहे, तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत या आपल्याला या ठिकाणी चॅप्टरमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा झाला फर्स्ट चॅप्टर. आता या फर्स्ट चॅप्टरवर आपल्याला
जे प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा प्रश्न विचारले जातात, ओके, जनरली आपण काय केलेलं आहे त्यामध्ये आतापर्यंत म्हणजे 2025 पर्यंत UPSCचे जे पेपर झालेले आहेत त्याचं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे की UPSCच्या पेपरमध्ये हा पहिला पॉइंट आहे युरोपातील आधुनिकता आणि सामाजिक परिवर्तन व समाजशास्त्राचा उदय, यावर सरासरी या ठिकाणी काय आहे तर 10 ते 10 मार्काचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी आपल्याला विचारला जातो, सरासरी या ठिकाणी 10 मार्काचा प्रश्न विचारला जातो, ठीक आहे। त्यानंतर यामध्ये हे 10 मार्क आणि पहिला जो टॉपिक आहे म्हणजे समाजशास्त्र आणि हा इटसेल्फ हा जो पूर्ण चॅप्टर आहे याच्यावर आपल्याला 30 प्रश्न विचारले जातात, युजुअली 30 ते 20 प्रश्न, म्हणजे या ठिकाणी 30 ते 20 म्हणजे 20 तर कंपल्सरी आहेत, मॅक्सिमम 30 प्रश्न विचारले जातात, 30 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात। त्यामध्ये या ठिकाणी हे 10 मार्कासाठी हा प्रश्न असतो पहिल्या टॉपिकवर, दुसरं या ठिकाणी 20 किंवा 10 मार्कासाठी असतो, त्यानंतर समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान हे जे आहे 10 मार्कासाठी, म्हणजे 30 मार्कासाठी जो आहे हा पहिला टॉपिक महत्त्वाचा आहे आणि खूप सिंपल आहे। समाजशास्त्रामध्ये खूप चांगले मार्क्स आपल्याला येऊ शकतात आणि कमी कालावधीमध्ये समाजशास्त्र हा जो विषय आहे हा खूप कव्हर होतो, लवकर कव्हर होतो आणि आपण समाजामध्ये राहतो, समाज म्हणजे मनुष्य हा काय आहे समाजशील प्राणी आहे, मग मनुष्य समाजशील प्राणी आहे, समाजात राहतो, समाजामध्ये घडणाऱ्या जे काही घटना आहेत त्याचाच आपण अभ्यास या ठिकाणी ह्या पेपरमध्ये करत असतो। म्हणजे आपण जेव्हा पेपरचा अभ्यास करायला लागतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला लागते का रे की आपल्याला ही फील व्हायला लागतं की आपण समाजशास्त्राचा अभ्यास करतोय, म्हणजे आपल्या अवतीभोवतीच्याच गोष्टीचा अभ्यास करतोय, फक्त काय आहे यामध्ये आपली जी लँग्वेज आहे भाषा आहे ही प्रमाण भाषा असणं गरजेचे आहे। प्रत्येक ऑप्शनलला स्वतःची भाषा असते, तसंच समाजशास्त्राला सुद्धा भाषा आहे, ती भाषा आपल्याला जमणं गरजेचं आहे आणि त्या आपल्या प्रश्नाच्या उत्तरमध्ये भाषा जमल्यानंतर काय आहे की जेव्हा आपण उत्तर लिहित असतो त्या उत्तरमध्ये आपल्याला गरज आहे थिंकर्सची, जोड आहे थिंकर्स विचारवंताचे, कारण तुम्ही म्हटलेलं ते या ठिकाणी त्याला काही अर्थ राहणार नाही, परंतु त्याला जोड जे आहे आपल्याला या ठिकाणी थिंकर्सची देणं गरजेचं आहे, त्या विचारवंतांची देणं गरजेचे असते, ठीक आहे। तर हा झाला पहिला चॅप्टर। सेकंड, आता आपण सेकंडकडे येऊ, ठीक आहे। तर यामध्ये सेकंड जो चॅप्टर आहे तो आहे समाजशास्त्र आणि विज्ञान, ओके। समाजशास्त्र हे काय आहे या ठिकाणी एक विज्ञान आहे, सोशलॉजी ॲज अ सायन्स, समाजशास्त्र एक विज्ञान आहे। मग विज्ञानामध्ये जसं इम्पेरिकली डेटा असतो किंवा या ठिकाणी विज्ञानामध्ये जसं विज्ञान प्रूव्ह करत असतं किंवा टेस्टेड एखाद्या लॅबोरेटरीमध्ये प्रयोगशाळेमध्ये विज्ञानामध्ये होणारे प्रयोग टेस्ट केले जातात, तसंच या ठिकाणी समाजशास्त्र सुद्धा आहे। तर मग यामध्ये की एक शास्त्र म्हणजे काय आणि शास्त्रीय पद्धती व त्याची मीमांसा क्रिटिक्स, त्यानंतर संशोधन पद्धतीवरील मुख्य सैद्धांतिक प्रवाह कोणते आहेत, त्यानंतर प्रत्यक्षवाद आणि त्याची मीमांसा, ह्याच्यावर हमखास प्रश्न येतो बघा, ओके, पॉझिटिव्हिझम प्रत्यक्षार्थवाद, ओके। त्यामध्ये त्यानंतर तथ्ये मूल्ये आणि वस्तुनिष्ठता म्हणजे काय याच्यावर सुद्धा आपल्याला या ठिकाणी नोटवर प्रश्न येतो। त्यानंतर प्रत्यक्षार्थवाद व्यतिरिक्तची पद्धतशीर, म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्हिझमच्या व्यतिरिक्तची काही पद्धती शास्त्रे मेथड्स आहेत का, तर यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो। आता हा जो आहे तो हा थोडा या ठिकाणी आपल्याला सायंटिफिक बेस असलेला चॅप्टर दिसतो, परंतु ह्याच्यावर सुद्धा हमखास आपल्याला प्रश्न विचारले जातात। हे समाजशास्त्र एक विज्ञान, यावर आपल्याला 40 मार्क विचारलं जातं, 40 क्वेश्चन म्हणजे 40 मार्कासाठी हा आपल्याला टॉपिक आहे किंवा चॅप्टर आहे। यामध्ये शास्त्र आणि पद्धती यावर या ठिकाणी 20 किंवा या ठिकाणी 10 मार्क विचारले जातात। परत यामध्ये संशोधन पद्धती यावर सुद्धा मार्क्स असतात, प्रत्यक्षार्थवाद आणि तथ्यमूल्य याच्यावर सुद्धा या ठिकाणी आणि प्रत्यक्षार्थवादा व्यतिरिक्तचे पद्धतशास्त्र याच्यावर सुद्धा, म्हणजे ह्या पूर्ण चॅप्टरवर या ठिकाणी सेकंड चॅप्टरवर किती मार्क्स आहेत या ठिकाणी 40 मार्कासाठी हा विचारला जातो। ह्याची जी PDF आहे ते या ठिकाणी आपण टेलिग्रामला टाकलेली आहे, तुम्ही डायरेक्शन अकॅडमीचे टेलिग्राम जॉईन करा, त्यामध्ये सोशलॉजीचं पण टेलिग्राम स्पेशल आहे आणि जनरल टेलिग्राम दोन्ही ठिकाणी ही PDF उपलब्ध आहे, ठीक आहे। सिलेबस विथ या ठिकाणी ही PDF उपलब्ध आहे, आपल्याला आयडिया आली पाहिजे की किती मार्काला कोणता टॉपिक विचारला जातो। तर हे झालं सेकंड। त्यानंतर आपण थर्डकडे जाऊ। आता थर्डमध्ये काय आहे आपल्याला संशोधन पद्धती आहेत व विश्लेषण आहे। आता या संशोधन पद्धतीमध्ये काय आहेत गुणात्मक आणि संख्यात्मक पद्धत आहे, मेथड्स आहे, कारण समाजशास्त्र हे एक सायन्स आहे, विज्ञान आहे, मग आता विज्ञान सायन्स असेल तर तिथं काय असणार आहेत मेथड्स असणार आहेत। गुणात्मक मेथड काय आहे, संख्यात्मक मेथड काय आहे, तथ्य संकलनाची तंत्रे म्हणजे तुम्ही जे काही फॅक्ट्स किंवा तथ्य गोळा करणार आहात कलेक्ट करणार आहात त्यासाठी कोणत्या मेथड्स आहेत, टेक्नॉलॉजी काय आहे, तंत्र काय आहे, ओके, त्या ठिकाणी। त्यानंतर चल नमुना पद्धत, गृहीत कृत्ये आणि विश्वसनीयता आणि वैधता यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात, ठीक आहे। तर यावर आपल्याला आयोग
दरवर्षी या ठिकाणी 50 मार्कासाठी हा जो तिसरा चॅप्टर आहे तो या ठिकाणी विचारला जातो 50 मार्कासाठी, खूप महत्त्वाचा आहे. ओके, तर यामध्ये आपल्याला तिसरा जो चॅप्टर आहे हा 50 मार्क्ससाठी विचारला जातो, ज्यामध्ये की 10 मार्क असेल किंवा 20 मार्कासाठी हा पेपर विचारला जातो किंवा प्रश्न. आता यामध्ये अजून एक आपण व्हिडिओ बनवणार आहोत ज्यामध्ये की कशा पद्धतीने की सोशलॉजीचे प्रश्न येत असतात, आपल्याला किती सॉल्व्ह करायचे असतात, किती मार्काला प्रश्न असतो, तर हे सगळं आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे. त्याचा स्पेशल व्हिडिओ आपण घेऊन येऊ. आजचं फक्त काय आहे, आपण डिकोडिंग पाहत आहोत. तर यामध्ये हे झाला तिसरा की ज्यामध्ये प्रश्न आपल्याला 50 मार्कासाठी विचारले जातात. त्यानंतर पुढचा आहे चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा, ओके, अत्यंत महत्त्वाचा असा हा समाजशास्त्री विचारवंताचा चॅप्टर आहे, जो यामध्ये हे सगळ्यात क्रुशियल आहे, सगळ्यात महत्त्वाचा आहे, सगळ्यात या ठिकाणी आपल्याला जास्त मार्क देणारा आणि सगळ्यात जास्त वेटेज असणारा, आणि याचा वापर आपल्याला या ठिकाणी पेपर 2 मध्ये सुद्धा होणार आहे. आता यामध्ये पहिले जे थिंकर आहेत, आपल्याला या ठिकाणी टोटल 6 थिंकर्स आहेत, यामध्ये विचारवंत आहेत. पहिले विचारवंत आहेत कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्सचे काय आहे, ऐतिहासिक भौतिकवाद आहे. ओके, आता हे सगळे जे पॉईंट्स आहेत ना, ह्या पॉईंट्ससाठी सुद्धा आपण या ठिकाणी सिम्प्लिफाईड म्हणून या ठिकाणी एक सिरीज सुरू केलेली आहे, आणि त्या सिरीजमध्ये तुम्हाला दररोज काय आहे की या ठिकाणी ह्या ज्या संकल्पना आहेत, कन्सेप्ट आहेत, हे आपण समजून सांगितलेले आहे. ते सुद्धा या ठिकाणी टेलिग्रामला आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहे. त्यामध्ये की तुम्हाला ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय आहे, त्याचबरोबर उत्पादनाच्या पद्धती आणि परात्मीकरण आणि वर्ग संघर्ष, हे खूप महत्त्वाच्या थेरीज आहेत. आणि कार्ल मार्क्स हे विचारवंत आहेत की सगळ्यात जास्त जगामध्ये सर्वात जास्त ज्यांची पुस्तकं वाचली गेलेली आहेत, ओके, सगळ्यात जास्त ग्रंथ जो वाचला गेलेला आहे तो कार्ल मार्क्सचाच ग्रंथ आहे. ठीक आहे, तर यामध्ये जो दास कॅपिटल आहे, जगातील सर्वाधिक या ठिकाणी लोकांनी वाचलेला ग्रंथ, जगातील सर्वाधिक भाषेमध्ये ट्रान्सलेट झालेला ग्रंथ. ठीक आहे, तर मग यामध्ये कार्ल मार्क्स आहेत, ऐतिहासिक भौतिकवाद, त्यांची उत्पादन पद्धती काय आहे, परात्मीकरण काय आहे, ते हे सगळं या ठिकाणी कार्ल मार्क्सच्या बाबतीत आहे. त्यानंतर एमिली दुर्खीम आहे, यांचं श्रम विभाजन आहे. त्यानंतर सामाजिक तथ्य म्हणजे काय आहे, आत्महत्या, त्याचे प्रकार काय आहेत, धर्म आणि समाज. ओके, खूप सुंदर अशी मांडणी केलेली आहे धर्म आणि समाजाची एमिली दुर्खीम यांनी. त्यानंतर आहेत मॅक्स वेबर. मॅक्स वेबर यांच्या सामाजिक क्रिया, त्यानंतर आदर्श प्रकार, या ठिकाणी आयडियल टाईप नेहमी प्रश्न विचारतात. त्यानंतर अधिकार, नोकरशाही, प्रोटेस्टंट नीतितत्वे आणि या ठिकाणी भांडवलशाहीचा आत्मा. ओके, आता यामध्ये कंपॅरिझन असतं एमिली दुर्खीम, कार्ल मार्क्स आणि या ठिकाणी मॅक्स वेबर, ह्या तिघांमध्ये कंपॅरिझन सुद्धा आपल्याला यूपीएससीला विचारलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये चौथे जे आहे ते आहे टॉलकट पार्सन. यामध्ये त्यांनी सामाजिक व्यवस्था, प्रतिरूप चल घटक कोणते असतात याच्यावर प्रश्न आहे. त्यानंतर आहेत रॉबर्ट के मर्टन. रॉबर्ट के मर्टनचं काय आहे, अप्रगट व प्रगट कार्य कोणती आहेत. त्यानंतर काय आहे, अनुचलन व विचलन काय आहे, संदर्भ समूह म्हणजे काय आहे, तर यावर आपल्याला प्रश्न विचारतात. त्यानंतर मीड आहेत, मीड यांची स्व व अस्मिता थेरी आहे. ठीक आहे, तर हे जे 6 थिंकर्स आहेत, या 6 थिंकर्सवर आपल्याला या ठिकाणी 60 मार्कासाठी 60 ते 110 मार्क सर्वाधिक या ठिकाणी हाय स्कोरिंग किंवा या ठिकाणी सर्वाधिक ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात तो म्हणजे हा विचारवंत. म्हणजे 60 मार्कापासून ते 110 मार्कापर्यंत हा चॅप्टर विचारला जातो आणि कंपल्सरी सगळे प्रश्न असतात, कंपल्सरी प्रश्न असतात आणि याचा फायदा आपल्याला पेपर 2 मध्ये पण होतो. ठीक आहे, तर एक आहे कार्ल मार्क्स आहेत, त्यांच्यावर कंपल्सरी 20 मार्कासाठी क्वेश्चन असतो. त्यानंतर दुर्खीम आहेत, त्या या ठिकाणी 10 ते 20 मार्कासाठी असतात. त्यानंतर मॅक्स वेबर 10 मार्कासाठी आणि टॉलकट पर्सन जे आहे ते 20 किंवा 10 मार्कासाठी. नंतर रॉबर्ट के मर्टन 10 किंवा 20 मार्कासाठी आणि मीड जे आहेत ते आपल्याला 10 किंवा 20 मार्कासाठी विचारले जातात. 60 मार्कापासून ते 110 मार्कापर्यंत हा या ठिकाणी आपल्याला हा जो टॉपिक आहे हा आपल्याला मार्क घेऊन देतो. अशा प्रकारचा हा समाजशास्त्रीय जे विचारवंत आहे, थिंकर्स आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि ह्याचं अप्लिकेशन जे आहे, त्या थिंकरचं अप्लिकेशन जे आहे ते आपल्याला कुठे करायचं आहे, पेपर 2 मध्ये. त्यामुळं ह्याच्यावर जास्त फोकस असणं गरजेचं आहे, याच्यावर थोडा वेळ दिला तरी चालेल. ठीक आहे, आणि या सगळ्याच्या नोट्स आहेत आपल्याकडे, सगळ्या नोट्स अवेलेबल आहेत, तुम्हाला सगळ्या टॉपिक्सच्या आपण नोट्स प्रोव्हाइड करत आहोत. ठीक आहे, त्याचे डेमो लेक्चर पहा आणि त्यानंतर तुम्हाला बॅचमध्ये एनरोल व्हायचं आहे. त्यानंतर पुढचा 5 नंबरचा आहे की स्तरीकरण आणि गतिशीलता. समाजामध्ये काय आहे, लेयर्स आहे, स्तर आहे. स्तरीकरणामध्ये वरती जे आहे ते आर बुजवाज, ओके, किंवा या ठिकाणी अतिश्रीमंत आहे. त्यानंतर काय आहे की आपल्या समाजामध्ये वरती जे आहे ते अतिश्रीमंत आहेत. ओके, तर यामध्ये आपल्याला काय आहे, वरती जे आहे ते बुजवाज आहेत.
ओके, म्हणजे गर्भ श्रीमंत असतील. त्यानंतर काय आहे या ठिकाणी किंवा की मिडल क्लास असतील, त्यानंतर लोअर मिडल क्लास असेल. हे जे आहे आपल्या ह्याच्यामध्ये काय आहे एक प्रकारचं क्लास स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, तर हे जे आहे ते या ठिकाणी या क्लास स्ट्रक्चरमध्ये एक व्यक्ती एका या ठिकाणी क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये काय होतो मूव्ह होऊ शकतो. तर ही आपल्याला गतिशीलता इथं दिसते. तर यामध्ये आपल्याला स्तरीकरण, सर्टिफिकेशन काय आहे, गतिशीलता काय आहे यावर प्रश्न असतात. नंतर ह्याच्यामध्ये संकल्पना, मग आता ह्याच्यामध्ये समानता काय आहे, असमानता कशी असते, श्रेणी रचना कशी आहे, त्यानंतर वर्जितता काय आहे, त्यानंतर दारिद्र्य, त्यानंतर वंचितता यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सेकंड आहे सामाजिक स्तरीकरणाचे सिद्धांत. ओके, सामाजिक स्तरीकरणाचे सिद्धांत. या सिद्धांतामध्ये संरचनात्मक सिद्धांत आहे, प्रकार्यवादी सिद्धांत आहे, मार्क्सवादी सिद्धांत काय आहे, त्यानंतर वेबरचा सिद्धांत काय आहे. ते हे सगळे जे आहेत हे स्तरीकरणाच्या बाबतीचे काय आहेत सिद्धांत आहेत, जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणजे तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, ऑप्शनलला सुरुवात केलेली आहे. तर त्यामध्ये आपण पहिलं गोष्ट करा की सिलेबस पहा, सिलेबस राईट डाऊन, सिलेबस लिहून काढा, 2-3 वेळेस सिलेबस लिहून काढा. ठीक आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही PYQs पहा, UPSCचे इव्हन PYQs सुद्धा आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत, मराठी आणि इंग्लिशमध्ये, दोन्ही मीडियममध्ये PYQ सुद्धा आहे. तर त्यानंतर 3 आयाम मध्ये वर्गाची सामाजिक स्तरीभवन कसं आहे, त्यानंतर दर्जात्मक समूह कसा आहे, त्यानंतर लिंगभाव, त्यानंतर वांशिकता कसा आहे, वंश, ओके, किंवा वांशिकता, या सगळ्या ज्या संकल्पना आहेत ते आपल्याला या ठिकाणी या चॅप्टरमध्ये पाहायच्यात. त्यानंतर सामाजिक गतिशीलता. ओके, सामाजिक गतिशीलता. आता ही ह्याच्यामध्ये एखादा व्यक्ती या ठिकाणाहून या ठिकाणी पोहोचू शकतो. तर या ठिकाणी हे काय आहे एक प्रकारचं मुक्त काय आहे गतिशीलता आहे. परंतु काही बंदिस्त गतिशीलता आहे. बंदिस्त गतिशीलता आपल्याला कशात दिसतं, तर यामध्ये आपल्या देशामध्ये काय आहे तर कास्ट सिस्टीम आहे, जाती व्यवस्था आहे. ठीक आहे, जाती व्यवस्था. आणि या जाती व्यवस्थेमध्ये वरती जे आहेत ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत आणि शूद्र आहेत, अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला इथं दिसतं. आणि या व्यवस्थेमध्ये, जाती व्यवस्थेमध्ये आपल्याला काय करता येत नाही, गतिशीलता इथं होऊ शकत नाही. कारण एक व्यक्ती या ठिकाणी हे जे आहे किंवा एखादा व्यक्ती त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये जातीचा आहे, क्षत्रिय आहे, ब्राह्मण आहे, वैश्य आहे, शूद्र आहे, हे कशावरून डिफाईन होतं, तर या ठिकाणी बाय बर्थ, त्याचा जन्मच त्या ठिकाणी होतो. ठीक आहे, किंवा जन्माच्या आधारेच या ठिकाणी काय आहे की ही जाती व्यवस्थेमध्ये आपण या गटामध्ये येतो किंवा ह्या स्तरीकरणामध्ये. मग हे कसं आहे, हे या ठिकाणी बंदिस्त प्रणाली आहे. त्यानंतर गतिशीलतेचे प्रकार काय आहेत, गतिशीलतेचे स्रोत काय आहेत, कारणं काय आहेत, यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर हा जो टॉपिक आहे 5 नंबरचा टॉपिक, आपल्याला 5 नंबरचा टॉपिक जो आहे तो 40 मार्कासाठी विचारला जातो. ठीक आहे, हा 5 नंबरचा टॉपिक आपल्याला 40 मार्कासाठी असतो. आणि यामध्ये हे सगळे जे टॉपिक्स आहे त्यामध्ये संकल्पना असतील, त्यावर आपल्याला या ठिकाणी 10 किंवा 20 मार्काला असतं. त्यानंतर सामाजिक स्तरीकरणाचे जे सिद्धांत आहेत, प्रकार्यवादी, मार्क्सवादी आहे किंवा या ठिकाणी वेबरचा सिद्धांत आहे, तर हे यामध्ये आपल्याला 10 मार्कासाठी असतात. त्यानंतर आयाम आहेत आणि त्यानंतर सामाजिक गतिशीलता, ज्यामध्ये मुक्त व बंदिस्त प्रणाली, गतिशीलतेचे प्रकार काय आहेत, या सगळ्या बाबी आहेत. तर हे आपल्याला 40 मार्कासाठी विचारलं जातं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा चॅप्टर आपण बघू. त्यानंतर आहे 6 नंबरचा चॅप्टर, यामध्ये कार्य व आर्थिक जीवन. आता या ठिकाणी कार्य व आर्थिक जीवन जे आहे याच्यावर आपल्याला प्रश्न असतात. समाजशास्त्रामध्ये कार्य व आर्थिक जीवनाच्या बाबतीत जर पाहिलं तर विविध प्रकारच्या सामाजिक कार्याचे सामाजिक संघटन कसं आहे. त्यानंतर गुलामगिरीची या ठिकाणी गुलामगिरीचा समाज आणि सरंजामशाही समाज. ओके, गुलामगिरीचा समाज आणि सरंजामशाही समाज. त्यानंतर औद्योगिक भांडवलशाही समाज. ओके, औद्योगिक भांडवलशाही समाज हा कसा आहे, ठीक आहे, हे सुद्धा आहे. त्यानंतर कार्याचे औपचारिक आणि अनौपचारिक संघटन कसं आहे. कार्य जे आहे, कार्य म्हणजे काय, त्यानंतर या ठिकाणी आर्थिक जीवन म्हणजे काय आहे, तर कार्याचे औपचारिक अनौपचारिक संघटन कसं आहे. त्यानंतर श्रम आणि समाज हा कसा आहे, श्रम आणि समाज हा कसा आहे. तर हे या ठिकाणी चॅप्टर 6 मध्ये आहे. तर चॅप्टर 6 जो आहे तो या ठिकाणी आपल्याला किती मार्क्ससाठी आहे, तर 20 मार्कासाठी हा विचारला जातो. ठीक आहे, तर हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. ओके, त्यामध्ये 20 मार्कासाठी हा विचारला जातो. म्हणजे आपल्याला कशावर फोकस करायचा आहे हे सुद्धा लक्षात येईल. त्यामध्ये प्रत्येक हे जे 3 टॉपिक आहेत त्या 3 टॉपिकवर एक कंपल्सरी प्रश्न असतो. ठीक आहे, त्यामुळं हा चॅप्टर सुद्धा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण
पुढे 7 नंबरचा जो चॅप्टर आहे आपल्याला आहे राजकारण व समाज. ओके, आता यामध्ये राजकारण व समाज आहे, तर त्याच्यामध्ये काय बघत आहोत आपण? राजकारण व समाज पाहत असताना सामाजिक दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. मग त्यामध्ये आपल्याला पहिलं तर सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत काय आहेत, सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत आपल्याला इथं पाहायचे आहेत. आणि त्यानंतर या ठिकाणी सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत, त्यानंतर सत्ताधारी अभिजन म्हणजे काय आहे, त्यानंतर नोकरशाही काय आहे, त्यानंतर दबाव गट व राजकीय पक्ष काय आहे. ओके, ते यावं म्हणजे सत्ताधारी अभिजन, नोकरशाही किंवा दबाव गट, राजकीय पक्ष म्हणजे काय आहे यावर आपल्याला प्रश्न असतील. त्यानंतर राष्ट्र म्हणजे काय ही कन्सेप्ट आहे, राज्य, नागरिकत्व, लोकशाही, नंतर नागरी समाज आणि त्याची विचार प्रणाली. त्यानंतर आहे निषेध, आंदोलन करणे, सामाजिक चळवळी, त्यानंतर सामूहिक कृती आणि क्रांती, या सगळ्या बाबी ज्या आहेत हा आपल्याला या ठिकाणी समाजशास्त्राचा सिलेबस आहे. आता या 7 नंबरचा जो चॅप्टर आहे ते यावर आपल्याला आयोग म्हणजे UPSC दरवर्षी या ठिकाणी याच्यावर साधारण आपल्याला 60 म्हणजे या ठिकाणी 30 पासून ते या ठिकाणी 50, 60, 70 पर्यंत प्रश्न विचारले जातात किंवा मार्क प्रश्न म्हणण्यापेक्षा मार्क आपल्याला या ठिकाणी 70 मार्कासाठी आहे. 50 ते 60 किंवा या ठिकाणी 70 मार्काचं ह्याला वेटेज आहे. तर हे वेटेज तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे, कारण प्रिपेअर करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे आधी वेटेज समजून घ्या. ठीक आहे, तर यामध्ये राजकारण व समाज. ठीक आहे, त्यानंतर 8 नंबर आहे धर्म व समाज आहे. ओके, धर्म व समाज. आता धर्म व समाज पाहत असताना आपल्याला 8 नंबरचा जो चॅप्टर आहे तो आहे धर्म व समाज. आता मग धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत काय आहे, धर्माच्या बाबतीत या ठिकाणी कार्ल मार्क्सनं काय म्हटलेलं आहे, वेबरनं काय म्हटलेलं आहे, दुर्खिमनं काय म्हटलेलं आहे, तर हे धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत काय आहे हे. तर पहिला जो पेपर आहे पूर्ण अर्थानं काय आहे, थेरोटिकल आहे, थेरी बेस आहे. ओके, तर यामध्ये धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत कोणते आहेत, त्याचबरोबर धार्मिक प्रथांचे प्रकार कोणते आहेत, त्यामध्ये आहे पहिला आत्मवाद म्हणजे काय, त्यानंतर एकत्ववाद म्हणजे काय आहे किंवा बहुतत्ववाद म्हणजे काय आहे, संप्रदाय, पंथ, उपासना पद्धती, ह्या सगळ्या संकल्पना आहेत. ओके, त्यानंतर पुढचा टॉपिक आहे आधुनिक समाजातील धर्म. आधुनिक समाज जो आहे, आज आपण पाहतोय आपण आधुनिक समाजामध्ये राहतो. मग या आधुनिक समाजामध्ये धर्म जे आहे, धर्म काय आहे, विज्ञान काय आहे, धर्मनिरपेक्षता काय आहे, धार्मिक पुनर्जीवनवाद काय आहे आणि मूलतत्ववाद काय आहे. ठीक आहे, या बाबी आपल्याला या ठिकाणी या पेपरमध्ये विचारल्या जातात. तर यामध्ये 8 नंबरचा जो चॅप्टर आहे धर्म व समाज, आपल्याला सरासरी या ठिकाणी ह्याच्यावर एक प्रश्न विचारला जातो, डेफिनेटली प्रश्न असतो. त्यामध्ये 10 मार्काला हा चॅप्टर आहे धर्म व समाज. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण या ठिकाणी 9 नंबरचा जो चॅप्टर आहे तो आहे मॅरेज, फॅमिली अँड किनशिप. तर या ठिकाणी नातेसंबंधाच्या पद्धती. आता नातेसंबंधाच्या पद्धती, नातेसंबंधामध्ये काय आहे त्या ठिकाणी एक आहे कुटुंब आहे, घरदार आहे, विवाह आहे. कुटुंब म्हणजे काय, कुटुंब व्यवस्था कशी आहे, आपल्या या ठिकाणी कशी विभक्त व्यवस्था आहे, एकत्र कुटुंब पद्धती आहे, नेमकी व्यवस्था कशी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कुटुंबाचे प्रकार काय आहेत आणि त्याचं स्वरूप काय आहे, त्यानंतर वंशावळ काय आहे, वंश परंपरा काय आहे, त्यानंतर पितृसत्ताक पद्धती आणि लिंग आधारित श्रम विभाजन आणि समकालीन कल. ओके, त्याला आपण या ठिकाणी कंटेम्पररी असं म्हणतो. ठीक आहे, तर या बाबीवर म्हणजे नातेसंबंधावर सुद्धा आपल्याला आयोग या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे. तर नातेसंबंधावर सर्वसाधारण या ठिकाणी 50 मार्कासाठी हा प्रश्न किंवा या ठिकाणी हा टॉपिक जो आहे तो या ठिकाणी विचारला जातो 50 मार्कासाठी. त्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, ज्यामध्ये आपल्याला 20 मार्क किंवा 10 मार्कासाठी प्रश्न असतो. त्यामध्ये कुटुंब, घरदार, विवाह, कुटुंबाचे प्रकार, वंशावळ, त्यानंतर पितृसत्ताक पद्धती, त्यानंतर या ठिकाणी समकालीन कल यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये हे या पेपरमधला जो शेवटचा या ठिकाणी चॅप्टर आहे, 10 चॅप्टर्स आहे, म्हणजे पेपर फर्स्ट मध्ये 10 चॅप्टर्स आहे. त्यामधला शेवटचा चेंज. ओके, त्यामध्ये आधुनिक समाजातील सामाजिक बदल. आधुनिक समाजातील सामाजिक बदल म्हणजे आधुनिक समाजामध्ये नेमके कसे बदल होत आहेत. ओके, त्यामध्ये पहिला आहे सामाजिक परिवर्तनाचे समाजशास्त्रीय सिद्धांत. ओके, सामाजिक जे परिवर्तन होत आहे त्याचे समाजशास्त्रीय सिद्धांत कोणते आहेत, त्यानंतर विकास व प्रावलंबन कसा आहे, सामाजिक परिवर्तनाचे कर्ते काय आहेत, शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि त्यानंतर विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक परिवर्तन. तर हा या ठिकाणी शेवटचा चॅप्टर आहे आपला या ठिकाणी पेपर फर्स्ट मधला. आता यावर आपल्याला आयोग
30 मार्कासाठी प्रश्न विचारू शकतं. UPSC आपल्याला 30 ते 50 मार्कापर्यंत 30, 50 किंवा 80 या रेंजमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारले, क्वेश्चन किंवा मार्क या ठिकाणी ह्याचं वेटेज तेवढं आहे. तर यामध्ये आपण या सगळ्या ज्या बाबी पाहिल्या, म्हणजे 10 चॅप्टर्स आपण इथं कव्हर केले. त्या 10 चॅप्टरचं वेटेज नेमकं काय आहे, त्यानंतर यामध्ये कशा पद्धतीने मार्क डिस्ट्रीब्युशन आहे, या सगळ्या बाबी आपण इथं पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीने स्पेशल डेडिकेटेड अशी सोशिओलॉजीची बॅच लॉन्च केलेली आहे. मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम दोन्ही मीडियममध्ये आहे. तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा पुस्तक वाचायची गरज नाही, कारण खूप कमी टाईम आहे. या कमी टाईममध्ये जो विषय होऊ शकतो, म्हणजे 2025 वाले असतील, 26 वाले, तो म्हणजे आहे सोशिओलॉजी, समाजशास्त्र. तर समाजशास्त्र विषय खूप छोटा आहे, परंतु त्या ठिकाणी त्याचा जो काही स्कोप आहे तो खूप मोठा आहे. कारण तुम्हाला तो पेपर 1 मध्ये जो सोशल स्टडी आपल्याला या ठिकाणी पेपर GS पेपर 1 मध्ये आहे. ओके, GS पेपर 1 मध्ये आपल्याला समाज आहे, सोसायटी आहे, बरोबर, तिथं पण आहे. पेपर 2 मध्ये आहे, त्याचबरोबर पेपर 3 मध्ये सुद्धा इकॉनॉमिक्सला सुद्धा या ठिकाणी ह्याचं कनेक्शन आहे. पेपर 4 मध्ये सुद्धा जे इथिक्स आहे याला या ठिकाणी इथिक्सचं लिंकेज लागतं. आणि निश्चित एक एस्से जो आहे तो सोशिओलॉजिकल अँगलनं आपल्याला विचारला जातो. ठीक आहे, UPSCला थोडं फिलॉसॉफिकल असतं, परंतु आपल्याला डेफिनेटली एक एस्से जो सोशल अँगलनं, म्हणजे या ठिकाणी वुमन एम्पॉवरमेंट, महिला सबलीकरण, आता हा जो आहे ह्या डायरेक्टली रिलेट टू दी सोशिओलॉजी, समाजशास्त्राच्या डायरेक्ट संदर्भात आहे. त्या ठिकाणी तुम्ही थिंकर्स लिहू शकता, त्याचबरोबर या ठिकाणी काही केस स्टडीज लिहू शकता. तर यामध्ये सोशिओलॉजी बॅच आपण लॉन्च केलेली आहे, सुरू झालेली आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला उपलब्ध असतील. नुकतीच बॅच सुरू झालेली आहे, त्याचे डेमो लेक्चर्स सुद्धा अवेलेबल आहेत. निश्चित आधी डेमो पहा आणि त्यानंतरच तुम्हाला बॅचला एनरोल व्हायचं आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण याच्यावर डिस्काउंट ठेवलेला आहे, 50% ऑफ आहे. जी फीस आहे त्यामध्ये 50% ऑफ आहे. ॲप डाउनलोड करा, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सगळी ह्याची माहिती उपलब्ध आहे, नोट्स सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी लक्षवेध ही अशी डेडिकेटेड अशी GSची बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे. ही बॅच सुद्धा आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे. यामध्ये GS 1, 2, 3, 4 आपण कव्हर करणार आहोत आणि ही बॅच 11 नोव्हेंबर पासून या ठिकाणी स्टार्ट झाली आहे. याचे सुद्धा डेमो लेक्चर यूट्यूबला त्याचबरोबर ॲपला उपलब्ध आहेत. या दोन्ही बॅचसाठी आपल्याला या ठिकाणी डायरेक्शन अकॅडमीचे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जरूर म्हणजे या ठिकाणी जॉईन करा, कारण टेलिग्रामवर तुम्हाला अपडेट मिळतील. स्पेशल सोशिओलॉजीचं पण टेलिग्राम चॅनल आहे, ते सुद्धा या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. जनरल सोशिओलॉजी आपलं चॅनल जे आहे ते सुद्धा जॉईन करा. काही क्युरी असेल सोशिओलॉजीबद्दल तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करा, कॉल करा, एनी टाईम, तुम्हाला या ठिकाणी जरूर रिप्लाय मिळेल. ठीक आहे, सर्वांना येणाऱ्या मेन्ससाठी शुभेच्छा, सोशिओलॉजीसाठी शुभेच्छा, समाजशास्त्रासाठी शुभेच्छा. ठीक आहे, तर आधी डेमो पहा आणि त्यानंतरच जॉईन करा. थँक्यू, ऑल दी बेस्ट, जय हिंद.